स्वातंत्र्याचे जनक मानले गेलेले महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमामध्ये आज आपण आलो आहोत। 1930 दांडी यात्रेनंतर गांधीजींनी साबरमतीमध्ये अशी शपथ घेतली होती की स्वातंत्र्य मिळेपर्यंत मी पुन्हा साबरमती आश्रममध्ये येणार नाही। त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली आणि त्यानंतर गांधीजींनी राहायचं कुठं हा मोठा प्रश्न भारतीय स्वतंत्र पडला। त्यावेळेस महात्मा गांधींचे पाचवे पुत्र मानले गेलेले जमनालाल बजाज यांनी गांधीजींना अशी विनंती केली की मी तुमचा पाचवा पुत्र आहे, तुम्ही इकडे या। म्हणून एप्रिल 1936 मध्ये पहिल्यांदा गांधीजी सेवाग्राममध्ये आले आणि त्यांनी ती पाहणी केली। त्यांचा एक असा उद्देश होता की माझं निवासस्थान हे फक्त 100 रुपयामध्ये लोकल गवंड्यांच्या मार्फत आणि स्थानिक साहित्यांचा उपयोग करून बनलं असावं, म्हणून ही पहिल्यांदा गांधीजींनी आदिनिवास इथे गांधीजी 1.5 वर्ष राहिले आणि ह्या घराला 5 दरवाजे आहेत। इथेच याच घरामध्ये महात्मा गांधी, खान अब्दुल गफार खान, पंडित नेहरू, राजकुमारी कौर आणि कस्तुरबा गांधी सुद्धा याच ठिकाणी राहायच्या। आणि पुढे जेव्हा लोकांचं वर्दळ वाढली त्यावेळेस जमनालाल बजाजांना वाटलं की कस्तुरबा माताने राहणे योग्य नाही, म्हणून त्यासाठी बा कुटी इथं बांधली गेली। बा म्हणजे गुजरातमध्ये माता, म्हणून कस्तुरबा गांधी बा कुटी बांधली गेली। तसेच हे जे समोरचं आहे हे प्रार्थनास्थळ आहे। रोज संध्याकाळी 6 वाजता इथे 7 भाषामध्ये प्रार्थना केल्या जातात 7 धर्माच्या। हे बा कुटी इथे कस्तुरबा गांधी यांचं वास्तव्य राहिलं गेलेलं आहे। नंतर ते पाठीमागे पाहल्यानंतर आपण हे त्यांचं किचन सेट जे आजही इथं उपयोग केला जातो, सेक्रेटरी इथले सदस्य संचालकामार्फत ते त्यांचं ते किचन रसोईघर। आणि पुढं आलो महात्मा गांधीच्या आयुष्यामध्ये जे 10 वर्ष त्यांनी सेवाग्राममध्ये घालवले, त्यातले 1.5 वर्ष आदिघरमध्ये आणि 8 वर्ष गांधीजीने बापू कुटीमध्ये घालवले। ते बापू कुटीमध्ये प्रामुख्याने भारतातले क्विक मुवमेंट किंवा आपले भारत छोडो आंदोलनाचे सर्व ठराव, सर्व देशाचे राजकीय नेते सर्व ह्या बापू कुटीमध्ये येऊन त्यांनी निर्णय घेतले गेले। आणि बापूजींना काही वर्षानंतर दम्याचा त्रास झाला, त्याच्यामुळं जे जमनाबाईसाठी जे घर बांधलं होतं त्या ठिकाणी बापूजींना शेवटचे 6 महिने इकडे हलवण्यात आलं। आणि 6 महिन्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यांना दंगे होण्याचे कारण ते नौखालीला गेले, नौखालीने दिल्लीला गेले। इकडे यायच्या अगोदरच महात्मा गांधीचा आपल्या आयुष्यातून जीवन देशामधून निघून गेले। तर अशा या सेवाग्राम आंदोलनामध्ये 1936 साली महात्मा गांधींनी ही पिंपळाचं वृक्ष लावलं। त्यानंतर बा कस्तुरबाने 1942 साली बकवत झाड लावलं। 1965 साली विनोबा भावे यांनी पिंपळाचं झाड लावलं। 2010 साली UPAचे अध्यक्ष असताना सोनिया गांधी यांनी आवळ्याचं झाड लावलं। आणि 2 ऑक्टोबर 1986ला बेलाचं झाड माननीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी लावलं। आणि याच ठिकाणी 1940चं स्वयं सत्याग्रही जे आपले होते ते पहिल्यांदा विनोबा भावे, नंतर पंडित नेहरू आणि नंतर ब्रह्मन दत्त या तिघांची निवड याच आश्रमामधून झाली। याच आश्रमामध्ये 1934 साली मूलउद्योग शिक्षण, त्याला नई तालीम असं म्हटलं जातं, वर्धा योजना, या सर्वांचं पारिपाक या सेवाग्राम आश्रमात झालं। आणि गांधीजींचे तब्बल 10 वर्षांचा आदिवास या सेवाग्राममध्ये राहिला। महात्मा गांधींच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द थांबवतो।